राम राम राम. मी सतीश तायडे फोकस बायोटेक कडून आलोय आपल्याकडे. तर आपल्या इथं डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं हो हो मूंग पिकावर. हो तर डेमॉन्स्ट्रेशन मध्ये टिका आणि क्रॉप किंग हे आपण यूज केलं वापरलं बरोबर आहे. तर त्याचा काय रिझल्ट आला आणि पीक कसं होतं ते सांगा. पीक पहिले एकदम सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला. नाव, गाव, मोबाईल नंबर. संजय कडुबा सपकाळ. अच्छा. राहणार शाळगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरं. 96 37 36 41 91 मोबाईल नंबर. बरोबर. हां, आमचं जे मुगाचं पीक होतं आणि चवळीचं, हां, हे ज्या वेळेस पिवळं झालं, मी शेतात आलो 2-3 दिवस पाऊस झाला होता. त्यावेळेस पिवळं झाल्यानंतर भाऊला मी फोन केला तुमच्या कंपनीवाल्याला, की म्हणलं बा असं असं झालंय, जरा थोडंसं पहा म्हणलं साहेब काय परिस्थिती. तर त्यांनी मला हे 2 औषधीचा डेमो दिला. हे औषधीचा डेमो दिला. एक पंप, हां क्रॉप किंग आणि टिका टिका ह्या दोन्हीचा डेमो दिला. हे मी एक पंप फवारला तर मला थोडा रिझल्ट वाटला. त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणे, मी कसं म्हणलं रिझल्ट वाटला म्हणजे नेमकं काय झालं? रिझल्ट म्हणजे डायरेक्ट हिरवगार झालं. पिवळं जे रान होतं ना, पूर्ण पिवळं झालेलं होता मूग, तो हिरवा झाला. हिरवा झाल्यानंतर म्हणजे थोडंसं मला शंका राहिली की बा आता पूर्णच झालं पाहिजे आपल्याला, बाकी राहिलेलं आहे ते. तर मग मी त्यांना बोलवलं. नंतर म्हटलं मग मला पूर्ण स्प्रे द्या तुम्ही पूर्ण शेताला 4 पंपाचं. तर 4 पंप लागतं, त्या हिशोबानं तुम्ही हे द्या मला रिझल्ट चांगले आले त्याचे. चालेल. मग फर्स्ट स्प्रे करून घेतलं? हां पूर्ण. बरं. शेतकऱ्यांसाठी काय सांगाल जर मूग जर पिवळं पीक पडलं असेल तर? शेतकऱ्यांसाठी चांगले एकदम ताबडतोब रिझल्ट मिळाला याच्यामुळे सर्वांनी वापरायचं. आणि क्रॉप किंग हे शेतकऱ्यांनी जर पिवळं पडत असेल तर मूग पीक तर वापरायला काहीच अडचण नाही, कोणत्याच प्रकारची अडचण नाही, लगेच रिझल्ट दिसतात त्याचे. चालेल. धन्यवाद.